हॅलो हॅलो, आमच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हाय कर सगळ्यांना. हाय एव्हरीवन. आजकाल सकाळी उठल्यापासून फक्त सायकल पाहिजे असते, झोपेपर्यंत. झोपायला पण शेजारीच घेऊन जाते, म्हणते बेडवरती ठेव. है ना मीरा? झाला पसारा काढायचा टाइम चालू झाला. हो, गाणं लावलं तू. वाव वीरा, व्हेरी गुड गर्ल. डान्स करा, चला करा डान्स. I'm on vacation every single day. Ha, every single day. Ha, every single day. माझं हे असं काम चालू आहे आणि मॅडमचं हे असं. दुपारचं जेवण करून झालंय आणि ट्रेन फिरवायची आहे. आता मी इथं न कळत क्लिप लावलाय. मॅडम बिलकुल क्लिप ठेवत नाही, काहीतरी बिझी आहे म्हणून. आता बघू किती वेळ क्लिप ठेवते. हा वीरा, कसा दिसतो अबू तू? वीरा आमची गाणं ऐकता ऐकता मस्त पण खेळते. मी घेतलं एक जेवण बनवायला. आज फ्लावर वाटाण्याची भाजी बनवायची आहे आणि ग्रोसरी करायला जायचं. 4-5 आयटम घ्यायचेत, पण बघूयात. आता तू एकटी डान्स कर डान्स. आज पण घराचा अवतार हा असा काहीतरी आहे. आता हे सगळं आवरायचंय जेवण बनवून झालं की. ऑफिस संपलं ना की एक नंबर वाटतं. असं वाटतं यार भरपूर टाइम आहे आपल्याकडे, पण हा टाइम ना एकदम असा जातो असा. पण आज ग्रोसरीला पण जायचंय. आता वेळ आहे हा पसारा आवरायची. झालं आवरून. चला आता ह्या गोडुलीला नवनव करायची आहे. चला चला नवनव करायला चला. सायकल नंतर बाबू, नवनव करायची ना. चल मी चालले नवनव करायला. चल हा चल, सायकल तिथे ठेव. चला चला, कुठे जायचं? चल हो, छपा करायचं. चला चला. मस्त मस्त रेडी झाली आहे वीरा आता, आणि आम्ही डाडाची वाट बघतोय. कसा खुश होतो डाडा आला की. बेरी खायची तिला, बेरी खायची. आता आम्ही छान छान रेडी पण झालोय आणि बघूया आता काय काय घ्यायचंय. काय काय घ्यायचंय लिस्ट बनवलेली ऑलरेडी. सो ब्रेड, कॅट फूड, कॅट लिटर, एक आणि मिल्क एवढे आणायचे. होपफुली आम्ही एवढंच घेऊन येऊ. चला पिशव्या घ्या ना, पिशव्या घ्या. किती पिशव्या पाहिजे? केवढं आहे बघ. 4च गोष्टी आहेत आणि आपल्याला 4च गोष्टी आणायच्यात. ही मोठी पिशवी आपण टार्गेट ठेवूयात की आपण 4च गोष्टी घेऊन येणार. बारक्या पिशव्या आहेत जर लागल्या तर. हो, मी काय म्हणते, टार्गेट काय ठेवायचं? तेवढ्याच गोष्टी घ्यायच्या. बघा गिरा बाजूला. चला. हा चला चला, मी आहे. चला चला, तुम्हाला आज ना ग्रोसरी मधल्या छोट्या छोट्या गोष्टी दाखवते ज्या आम्हाला इथे राहून नॉर्मल वाटतात, पण इंडियामधून पहिल्यांदा आलेलो ना तर त्या आम्हाला खूप वेगळ्या वाटल्या होत्या. आता हे प्रोडक्ट बघा. ह्या प्रोडक्टवर कुठेच प्राइस नाहीये, कुठेच प्राइस नसते याच्यावरती, जशी आपल्या इंडियात प्राइस असते पॅकेजिंगवरती. तर इथे प्राइस नाही, अशी शेल्फवर लिहिलेली असते. आणि ही प्राइस सगळ्या दुकानात सेम असेल असं पण नाही. प्रत्येक दुकानात वेगळी प्राइस असू शकते त्यांच्या डिस्काउंटनुसार किंवा त्यांच्याकडे असलेल्या प्रोडक्ट अवेलेबिलिटीनुसार. आता पहिलं मिशन ब्रेड.
तुम्हाला ब्रेडच्या व्हरायटी दाखवते किती वेगवेगळ्या असतात त्या. आता बघा, हा व्हाईट ब्रेड, प्रोटीन ब्रेड, थिक स्लाइस ब्रेड, ब्रिझालिओ एक्स्ट्रा सॉफ्ट ब्रेड, सिसेमे ब्रेड, होल व्हीट ब्रेड. आणि हे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी असतात ब्रेडमध्ये. मला तर यार फक्त सकाळी टोस्ट करून खायला ब्रेड हवा असतो. आय डोंट नो, म्हणजे किती कन्फ्युजिंग आहे. आमच्या कॅट्सचं पण डाएटनुसार फूड घ्यावं लागतं. तर त्यांचं फूड झालंय, ब्रेड झालाय. आता नेक्स्ट वन एग्स. त्यांच्यामधून जातो. तुषार नाही घ्यायचंय, लिस्ट मधलं सामान घ्यायचंय फक्त. नो नो, आउट ऑफ लिस्ट. आता जसे हे इंडियन प्रोडक्ट्स रडारमध्ये येतात ना, तेव्हा इच्छा होती घ्यायची. हा आहे आता 229ला, म्हणजे ऑलमोस्ट 160-170 रुपयाला. आणि आपल्या इकडे कितीला मिळतो हा? जवळपास 60-70 रुपयाला, 60 रुपये, 50-60 रुपयाला. काय प्राइस असणार इंडियन प्राइस? इम्पोर्टेड आहे हा, नाही आहे का? इम्पोर्टचा आहे. आता लगेच कमेंट करू नका की कम्पॅरिझन करून. ऑब्विसली इकडे डॉलरमध्येच द्यावे लागतात. पहिल्यांदा आमचं पण कम्पॅरिझन व्हायचं नेहमी, कॅनेडियन डॉलर टू इंडियन रुपीज. अरे हे इतकं महाग आहे, अरे याची प्राईज ही एवढी होते, इंडियामध्ये एवढी महाग नसतं. पण ते आता हळूहळू कमी झालं आहे. पहिल्यांदा खूप व्हायचं. आता नेक्स्ट मिशन, दूध. तुम्हाला माहीत असेल की कॅनडामध्ये दूध बॅग्समध्ये मिळतं. बॅग म्हणजे ही एवढी मोठी बॅग. मी पहिल्यांदा जेव्हा घेतला ना, तेव्हा मला असं वाटलं, अरे हे एवढं मोठं बॅग काय करायचं आणि कुठे ठेवायचं, एवढं खराब नाही होणार का? पण नंतर कळालं की त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या छोटे छोटे बॅग असतात. म्हणजे ऑलमोस्ट हे 4 लिटर आहे. आणि हे इकडे सगळीकडे असंच असतं मोस्टली. आत्तापर्यंत तर आम्ही खूप डिसिप्लिन आहेत. हव्या त्याच गोष्टी घेतल्यात जेवढ्या आम्ही लिस्टमध्ये लिहिलेल्या. एक्स्ट्रा काही घेतलेलं नाही आहे. चला आता नेक्स्ट काय राहिलं ते घेऊयात. आता काय नेक्स्ट? असं का बघतोय? आईस्क्रीम. विरा तुला काय हवंय ग? काय हवंय तुला आता? काय हवंय तुला? पण आईस्क्रीम हवी आहे का डाडासारखी? हा नको बाबू, नको नको. आणि इथे ना सेलसाठी, म्हणजे ज्या रेड्युस्ड प्राईजच्या गोष्टी असतात त्याच्यासाठी वेगळा एक सेक्शन असतो. आणि तिथे तुम्हाला सगळ्या कमी प्राईज केलेल्या, म्हणजे रिअल प्राईजपेक्षा कमी केलेल्या प्राईजमधल्या गोष्टी ठेवलेल्या असतात, ज्या तुम्ही घेऊ शकता. हे बघा, या अशा. आणि इथे वेगवेगळ्या शॉप्सना, जसं वॉलमार्ट, कॅनेडियन सुपर स्टोअर, परत फूड बेसिक्स, अशा वेगवेगळ्या दुकानांचे ना रिवॉर्ड पॉईंट्सचं पण असतं. म्हणजे प्रत्येकाचा एक रिवॉर्ड प्रोग्राम असतो. त्यांचं तुम्ही साईनअप करायचं आणि मग तुम्ही तिथून शॉपिंग केली की तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतात. पण मग तेवढ्या सगळ्यांची नावं आणि त्यांचे रिवॉर्ड प्रोग्राम लक्षात ठेवायला पण लागतात. सो दॅट इज अनदर टास्क. काय पाहिजे विराला आता? टॉईज ना? नाही, प्रत्येक वेळेस आल्यावरती थोडी टॉईज घ्यायचे असतात विरा. दुकानात हे असे वरती फलक लावलेले असतात, त्याच्यावर लिहिलेले असते की कुठलं सामान कुठे मिळेल. आणि हे एक असतं इंटरनॅशनल फूड्स, जिथे आपलं इंडियाचं सगळ्या काही गोष्टी मिळतात. हे आपलं सगळं इंडियन स्नॅक्स. कुरकुरे. अरे फक्त हातात घेतले ते बघायला, नाही घेणार आहे. इथे सामान पण तुम्हीच घ्या, स्कॅन पण तुम्हीच करा, पे पण तुम्हीच करा आणि तुमचं सामान तुम्हीच घेऊन जा. सगळं सेल्फ सर्व्हिस आहे. पहिल्यांदा आम्ही जेवढं प्लॅन केलंय तेवढ्याच गोष्टी घेऊन चाललो, काही एक्स्ट्रा न घेता. आणि तरी बिल किती झालं तुझं? 76. तरी $76 झाले. आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा की इंडियन रुपीजमध्ये किती होतात. चला आता विरा घरी जायचं घरी. खेळून पण झालं, फिरून पण झालं. हो, मामा दिसला नाही तुला इथे? आम्ही ना इकडे वेगवेगळे मामा बनवून ठेवलेत, म्हणजे ना ओळखीची लोक बनवून ठेवली, त्यांना आम्ही मामा काका म्हणतो. चला तर मग आजच्या व्हिडिओत इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.